मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या प्रश्नामध्ये काय आहे पहा. ए व बी मिळून एक काम 12 दिवसात करतात. बी व सी मिळून ते काम 16 दिवसात करतात. ए ने 5 दिवस, बी ने 7 दिवस, उरलेले काम सी 13 दिवसात पूर्ण करतो. तर सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? हा कोकिडा प्रकाशन मधला काळकाम मधला प्रश्न आहे. हा प्रश्न घेण्याच्या अगोदर मी काही गोष्टी सांगतो की हा प्रश्न नवीन विद्यार्थ्यांना खूप थोडासा किचकट वाटेल. याच्यातला जो कन्सेप्ट आहे तो समजून घ्यावा लागेल तुम्हाला. याला ऑलरेडी सगळे प्रश्न येतात, त्याला हा प्रश्न यायला थोडासा वेळ लागतोय. ठीक आहे. तर हा प्रश्न कमीत कमी वेळात कसं समजून घ्यायचे त्यासाठी काही गोष्टी करायच्या. ते सगळ्यात पहिली गोष्ट काय की एबीचा टायमिंग दिलाय 12 दिवस, तर लिहिलं मी 12 दिवस. बीसीचा टायमिंग दिलाय 16 दिवस. आणि त्यानंतर एबीसीचा ज्या टायमिंग दिला असता, असा असता प्रश्न, एबीसीचा टायमिंग दिला असता तर बीचा टायमिंग आपण काढलो असतो, पण तसं नाहीये. यामध्ये काय आहे, एचा वेगळा प्रश्न एक दिलाय की एचे 5 दिवस लागतात, बीला 7 दिवस बी 7 दिवस काम करतो, ए 5 दिवस काम करतो आणि उरलेले काम सी 13 दिवसात करतो. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये नेमकं काय स्टेप वापरायचे ते पहा. जिथं एबीसी बीसी दिल्यानंतर एबीसी नाही दिलाय आणि ए वेगळा, बी वेगळा आणि सी वेगळा काम करतो आणि काम पूर्ण करतो. तर ह्या प्रश्नामध्ये पहा, ए 5 दिवस आहे, बी 7 दिवस आणि सी 13 दिवस आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागेल ए आणि बी एकत्र कधी काम करतात. एकत्र काम करत नाही आहेत, पण कॅल्क्युलेशन करताना आपण बी ला 7 दिवस जे आहे ते 5 आणि 2 करू शकतो. म्हणजे ए आणि बी दोघं जण 5 दिवसाचं काम एकत्र आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर एबीची कार्यक्षमता किती आहे पहा. एबीची कार्यक्षमता आहे 12 आणि 12 मिळून 5 दिवस त्यांनी काम केलं. हे झाली ए प्लस बी ची कार्यक्षमता. ठीक आहे. सेम गोष्ट इथं सी ची कार्यक्षमता, सी 13 दिवस काम करतो, त्यापैकी सी आणि बी 2 दिवस एकत्र काम करतात असं आपण लिहू शकतो. तर याची कार्यक्षमता किती आहे पाहू. बी सी मिळून 16 दिवसात पूर्ण करतात, तर 16 आणि 2. ठीक आहे. हे झालं बी सी ची कार्यक्षमता. ठीक आहे. आता उरलेलं काम सी करतो एकटा. तर सी ची कार्यक्षमता झाली ही, आणि किती दिवस करतो 11. ठीक आहे. तर हा सगळा मिळून एक काम होतो. हा सगळा मिळून एक काम होतं. बस आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचे. ते कसं करायचं पहा. 16 गुणिला 5 किती होतील 80. 12 गुणिला 2 गुणित होतील 24. 16 गुणिला 12 करतोय मी इथं. याचं कॅल्क्युलेशन अगोदरच नाही करायचं, याला ठेवायचं, याचा गुणाकार नाही करायचा. याला अगोदर प्लस करून घेऊ. 8 आणि 2 10, 10 4 16 आणि 12 जसंच्या तसं ठेवतोय मी, आणि 1/c जसं तसं बरोबर 1. आता किती होतील कॅल्क्युलेशन करूया आपण. 6 2 12, 6 1 6, सॉरी 6 भागण्यात जाते, सॉरी 4, 4 3 12, 4 2 8, वाचले 2, 4 सकम 24. ठीक आहे. आता इथं किती होतील 13 आणि इथं होतील 8, म्हणजे हे किती झाले 13/24. तर हे 13/24 या बाजूला आले तर मायनसमध्ये 13/24 होतील. 24 1 24, मायनस 13 किती होतील 11/24. तर याच्यात पहा 1/c ची व्हॅल्यू किती आली. 1/c ची व्हॅल्यू किती आली 11/24. 11/c ची व्हॅल्यू, सॉरी 11/c ची व्हॅल्यू किती आली 11/24. याचाच अर्थ सी ची कार्यक्षमता किती आहे 24. ही सी ची कार्यक्षमता होती ना, सी चे दिवस किती 24. तर हा प्रश्नामध्ये सी एकटा ते किती काम किती दिवसात पूर्ण करू शकतो 24 दिवसात पूर्ण करू शकतो असा निघेल. क्लिअर. कारण की ह्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 11 11 कटतील आणि 24 दिवस राहतील. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. हाच प्रश्न तुम्हाला दुसरा एक प्रश्न आहे. तो प्रश्न कशा आहे तो पाहू. ए बी 20 दिवसात पूर्ण करतात. तुमच्यासाठी होमवर्क आहे, मी कमेंट करायचं. ठीक आहे. ए बी 20 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. ए ने 4 दिवस, बी ने 10 दिवस. ए ने 4 दिवस, बी ने 10 दिवस काम केले. उरलेले काम सी एकटा 27 दिवसात पूर्ण करतोय. किती दिवसात 27 दिवसात पूर्ण करतोय. तर सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. हे वाली जी स्टेप तुम्हाला सांगितली आहे हे तुम्हाला समजली का. जर समजली असेल तर हा जो प्रश्न मी तुम्हाला दिलाय तो सोडवायचा आणि कमेंट करायचा. ठीक आहे. थँक्यू.